आजीच्या पद्धतीने थालीपीठ बनवत आहोत. आजीचं असं म्हणणं आहे की हे थालीपीठ कमीत कमी 6 महिन्यातून एकदा का होईना खाल्लं पाहिजे. आता थालीपीठ बनवण्यासाठी 2 ते 3 कांदे कापून घेतलेले आहे. मी वाटण्यासाठी 1 चमचा जिरे, ओवा, आलं, लसूण, मिरच्या घेतलेल्या आहे. ते ओबडधोबड वाटायचं आहे. आता थालीपीठ कशाचे बनवत आहोत तर शेवग्याचा पाला घेतला. तो शेवग्याचे पानं देठांपासून काढले, म्हणजे काड्यांपासून, आणि ते स्वच्छ धुवून कापून घेतले. जेवढे शक्य होईल तेवढे कापून घेतले. आता हे जो वाटण केलेला मसाला आहे तोही या शेवग्याचे पानं कापून घेतलेले, गव्हाचं निम्म वाटी पीठ आणि 1.5 वाटी बाजरीचे पीठ यामध्ये जास्त घेतलेलं आहे आणि वाटण केलेलं आहे, म्हणजे आलं, लसूण, मिरच्या, ओवा, ते वाटणही यामध्ये टाकलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता थालीपीठ छान दिसावा यासाठी हळद टाकलेली आहे आणि तशीही हळद ही जेवणातून गेलीच पाहिजे. थालीपीठाला छान कलर यावा यासाठी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आता याचा असा घट्ट किंवा पातळ जसं थालीपीठ थापण्यासाठी सोयीचं जाईल त्या पद्धतीने गोळा मळून घेतलेला आहे. या पद्धतीने या पिठाचा गोळा मळलेला आहे. तो थोडासा घट्ट झाला त्यामुळे थापायला थोडंसं अवघड जातं. आता मी याला पाणी टाकून किंवा थापताना थोडंसं पाणी जास्त घेऊन थापणार आहे. कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ, तो ओला केला. त्यावर थोडासा पिठाचा गोळा घेतला आणि थालीपीठ तसे पाहिले तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे थापले जाते, पण पातळ थालीपीठ आवडत्या म्हणून मी जास्त पातळ केलं. त्यामुळे हे थालीपीठ थापताना एवढं गोल गोल असं आलेलं नाही. आता अजून एक थालीपीठ बनवत आहोत. ते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं थालीपीठ एकदम गोल असं आलेलं आहे. आता कपड्याला खालून हात घालायचा आणि तव्यावर हे थालीपीठ न मोडता कितीही पातळ टाकलं. थोडं तेल टाकून हे थालीपीठ दोन्ही साईडनी छान असं भाजून घेतले. आजीने सांगितल्या त्या पद्धतीने इथं थालीपीठ केलेलं आहे. या पद्धतीने थालीपीठ भाजलं आणि झाल्या आजीने त्याची चवही घेतली आहे. आजीला खूपच थालीपीठ आवडलेले आहे. आता या पद्धतीने आपण जसे कायम थालीपीठ थापतो, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता थालीपीठ थापताना बोटाचे जे ठसे आहे ते थालीपीठावर उमटले की थालीपीठ दिसायला खूप छान दिसते. आता हेही थालीपीठ याच पद्धतीने भाजून घेऊ. आता एकदम गोल असं हे थालीपीठ झालं आणि बोटाने असे होल पाडले
त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडलं